ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला मुंबईतनं एक महत्त्वाची बातमी आहे। येत्या 5 जुलैला मनसेकडून आंदोलन केलं जाणार असून यामध्ये सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन मनसेनं केलेलं आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो मनसेच्या बॅनरवर झळकलेले होते, मात्र सरकारचे मंत्री अशोक उईके यांचा फोटो आज झळकलेला आहे। अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंदीत नव्हे मराठीतच बोलणार असं विधान केलं होतं आणि याच विधानाचा देखील बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। येत्या 5 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्षाने सहमती दर्शवली आहे। मात्र सरकारने देखील या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी मागणी मनसेची आहे आणि त्यामुळे मनसे वारंवार बॅनरबाजी करत आहे। काल मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो झळकला, मात्र आज मंत्री याच सरकारमधले अशोक उईके यांचा देखील फोटो बॅनरवर झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय। या बॅनरवरचा आशय जर आपण पाहिला तर मग अशोक उईके यांनी एक वक्तव्य केलं होतं। ते वक्तव्य असं होतं की हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, मी फक्त मराठीत बोलणार। माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अडाणी आहे, माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत, मी तेच बोलणार। हे जे त्यांनी वक्तव्य केलं होतं माध्यमांसमोर, तेच वक्तव्य या बॅनरवर देखील छापण्यात आलं आहे आणि सरकारने देखील आम्हाला या मोर्चामध्ये समर्थन द्यावं आणि पाठिंबा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे। त्यामुळे आता सरकार या GR ला कशा पद्धतीने पाहते, GR मागे घेते का किंवा काही फेरबदल करते का या GR मध्ये, हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।